नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. RT 2026 ही प्रवेश प्रक्रिया जी सुरू होणार आहे, त्याच्या बाबतीत जर ऑनलाईन तुम्ही अर्ज करत असाल तर त्याच्यासाठी कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे ह्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे. याच्यामध्ये नक्की तुमचं आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र याच्याबद्दलचे सगळे सविस्तर पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. जी ॲडमिशन राईट टू ॲडमिशन ह्याच्याबद्दलची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल कोणती नक्की आपल्याला कागदपत्र लागतात त्याबद्दलचा नवीन व्हिडिओ आहे. जर तुम्ही RTमध्ये ॲडमिशन घेत असता ज्याच्यामध्ये मुलांना मोफत शालेय शिक्षण मिळतं प्रायव्हेट शाळांमध्ये, त्याचे जे अर्ज आहेत त्याच्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ह्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे. जर तुम्ही ऑनलाईन प्रवेश घेत असाल तर ऑनलाईन ज्या वेळेला तुम्ही कागदपत्र सबमिट करणार आहेत त्याच्या अगोदरची सगळी कागदपत्रं असणं गरजेची आहेत. म्हणजे आता तुमची जर एखादी ॲडमिशनची तारीख आता एखादी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यानंतर जे कागदपत्रं आहेत ती स्वीकारली जाणार नाहीत. त्याच्या आधीची सगळी कागदपत्रं असली पाहिजेत. म्हणून ती कागदपत्रं तुम्ही तयार करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे सगळ्यात महत्त्वाची आहेत, जी RT एक्झामिनेशनसाठी ग्रांट दिली जातात. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार आहेत. ते कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दलचं आपण पूर्ण पद्धतीने नीट समजून घेऊया. आता समजा वंचित गटातील बालकांमध्ये असतील म्हणजे जात संवर्ग आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्ग म्हणजे जसे की ST, NT, VJ वगैरे VJT अशा ज्या जाती आहेत आणि OBC आणि SBC असे ज्या जाती आहेत त्यांना काय आहे की उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचं नाही आहे. पण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते सबमिट करण्याची गरज आहे. मग ते जातीचं प्रमाणपत्र कुणाचं, समजा जर बालकाचं प्रमाणपत्र असेल तर बालकाचं, किंवा जर वडिलांचं असेल तर वडिलांचं. पण त्यांना जातीचं प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला सबमिट करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर दिव्यांग बालके, HIV बाधित असतील, कोविड प्रभावित असतील, अनाथ बालके असतील तर त्यांच्यासाठी पण वेगळा तपशील दिलेला आहे. आता समजा दिव्यांग बालक असतील तर दिव्यांग बालक असेल तर त्यांचं जे 40% जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र हे सादर करण्याची गरज आहे. म्हणजे आपण जे दिव्यांगाची DTAID कार्ड काढतो त्याच्यामध्ये ते प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. म्हणजे दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असणं गरजेचं आहे. आता HIV बाधित असतील तर त्यांना शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र. म्हणजे HIV बाधित मुली असतील तर त्यांना हे रुग्णालयाचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये प्रभावित बालकांचे, समजा कोविडमध्ये प्रभावित बालकांचे जर आई वडील नसतील, म्हणजे आई नसेल किंवा वडील नसेल तर दोघांचे निधन झालेलं असेल, म्हणजे ती कालावधी कोणती 1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2022 याच्यामध्ये जर कोविडमुळे एखाद्याचे आई वडील गेलेले असतील अशा मुलांना पण काही त्याच्या आवश्यक कागदपत्रे आहेत. वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक त्यांचे म्हटलं तशाप्रमाणे त्यांचे निधन झालेले आहे त्यांचा पण समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सक्षम अधिकारी यांनी निर्णय केले संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, म्हणजे कोविडमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे प्रमाणपत्र तुम्हाला देण्याची गरज आहे. म्हणजे कोविड-19मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सदर मृत्यू COVID-19 संबंधित असल्याचे प्रमाणपत्र हे कोणत्याही शासकीय पालिका, महानगरपालिका रुग्णालय अथवा कोणत्याही खाजगी रुग्णालयातला असला तरी देखील चालू शकतो. आता अनाथ बालके असतील, वंचित घटक त्यांच्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र आहेत. जर अनाथ बालकं असतील, बालकांच्या बाबतीत अनाथालयांची बालकांची कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावी. म्हणजे जर ती मुलं अनाथालयात किंवा स्वतःगृहात असतील तर ती करावी. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर पालक, म्हणजे जे पण पालक त्यांचा सांभाळ करत आहेत त्यांचं हमीपत्र आवश्यक लागेल. म्हणजे त्यांचं हमीपत्र आपल्याला दाखवावं लागेल. अनाथ बालक संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारत, म्हणजे अनाथ जर बालक असेल तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला वगैरे देण्याची काही गरज नाही आहे. नंतर पुढचं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास, म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणजे दुर्बल आहेत अशा लोकांसाठी तहसीलदार दर्जा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,
म्हणजे तहसीलदार महसूल विभागाचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. सॅलरी स्लिप किंवा कंपनी एम्प्लॉयरचा दाखला, म्हणजे जर 2022-2023 मधला असेल किंवा 2023 ते 2024 मधला असेल, तर त्याच्यामध्ये जे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000पेक्षा कमी असले पाहिजे. आणि जर तो दाखला पण तुमचा महाराष्ट्रामधला असला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेरचा दाखला असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता त्याच्यानंतर जर घटस्फोटित महिला असेल तर त्यांच्यासाठी कोणती कागदपत्र. न्यायालयाचा निर्णय म्हणजे तुमचा घटस्फोट झालेला आहे हा निर्णय. घटस्फोटित महिलेचे बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा पाहिजे आहे. बालक वंचित गटातील असल्या बालकाचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं ST NT वगैरेसाठी फक्त जातीचं प्रमाणपत्र लागतं. इन्कम प्रूफ लागत नाही. त्याप्रमाणे त्यांचं जर ते त्या गटात असतील तर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र लागेल. आणि जर दुर्बळ गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा आधार, जर दुर्बळ गटातील असल्यास त्याच्या आईच्या उत्पन्नाचा आधार दाखला लागेल. नंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटच्या प्रकरणातील महिला, म्हणजे ज्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे पण अजून घटस्फोट झालेला नाही आहे, त्या महिलांची जर मुलं असतील तर त्यांना कोणते कागदपत्र लागेल. घटस्फोट चालू आहे ह्याचा पुरावा. नंतर बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्या बालकाचे त्याच्या वडिलांचे, म्हणजे वंचित गटातील असतील तर त्यांचे जातीचे प्रमाणपत्र लागेल. आणि जर दुर्बळ गटातील असेल तर आईच्या उत्पन्नाचा दाखला लागेल. आता विधवा महिला असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे आहे. विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटात असतील तर जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि जर दुर्बळ गटातील असेल तर आईच्या उत्पन्नाचा दाखला. आता आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक, म्हणजे वंचित आणि सगळ्या ह्याच्यातील सगळ्या बालकांसाठी हे प्रवेश आधार कार्ड कंपल्सरी आहे. समजा आता जर आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सवलत दिलेली आहे की आधार कार्ड नसेल तर तात्पुरता आता जो आहे तो प्रवेश तुम्हाला देण्यात येईल, पण 90 दिवसाच्या आत शाळेकडे तुमच्या मुलाचं आधार कार्ड तुम्हाला सबमिट करावं लागेल. म्हणजे प्रवेश दिल्यानंतर 90 दिवस तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड मुलाचं तिथे सबमिट करावं लागेल. जर 90 दिवसाच्या आत सबमिट नाही केलं तर ते तुमचं जे ॲडमिशन आहे ते रद्द पण होऊ शकतो. जन्मतारखेचा पुरावा. वंचित व आरोग्य दुर्बल घटकांच्या सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी जन्मतारखेचा पुरावा हा कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये कोणता येणार आहे? ग्रामपंचायत, मनपा, त्याच्यानंतर रुग्णालय, रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीचा रजिस्टर दाखला, आई वडिलांचा किंवा पालकांचा प्रतिज्ञापत्र केलेले स्वयंनिवेदन, हे सगळं चालणार आहे. आता रहिवासी वास्तव्याचा पुरावा, त्याच्यामध्ये कोणता आहे? रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर टेलिफोनचं बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक चालेल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच ही कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील आणि तुम्ही समजा भाडेतत्वावरती राहत असाल तर भाड्याचा जो करार आहे तो तुम्हाला भरावा लागेल. 11 महिन्याचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला निवासी पुरावा तुम्हाला दाखवायला लागेल. ह्या सगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्ण सगळी तयारी करावी लागेल RTचं ॲडमिशन घेण्यासाठी. आणि ही सगळी डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करणार आहेत त्याच्या अगोदरची असली पाहिजे आहे. अजून याच्याबद्दलची सविस्तर आणि सोप्याच पद्धतीमध्ये आणखी एक व्हिडिओ मी घेऊन येईन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ते समजेल. त्या व्हिडिओ आवडला असेल